वांद्रे प्रकरणी हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झालाय। पोलिसांनी कलम 109 नुसार आंदोलकांवरती हा गुन्हा दाखल केलाय। 100 ते 150 आंदोलकांवरती पोलिसांनी हा गुन्हा नोंदवलाय। दगडफेक प्रकरणामध्ये आतापर्यंत 15 जणांना अटकही झाली आहे। अतिक्रमण कारवाई विरोधातील दगडफेकीत 5 पोलीस जखमी झाले होते। याच संदर्भात बोलूया आपले प्रतिनिधी नंदकिशोर गावडे यांच्याशी। नंदकिशोर, हा एक गंभीर गुन्हा आहे। 100 ते 150 आंदोलकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। म्हणजे तोडक कारवाई सुरू होती त्यावेळेला हिंसक जे आहे ते वळण ज्या तोडक कारवाईला लागलेलं आपल्याला पाहायला मिळत होतं। पोलिसांवरती दगडफेक जी आहे ती करण्यात आलेली होती। त्यामध्ये एकूण आतापर्यंत 15 जणांना पोलिसांनी अटक केलेली आहे। त्यापैकी 10 जणांना जे आहे ते आता थोड्याच वेळात कोर्टासमोर हजर करण्यात येईल। जवळपास 100 ते 150 लोकांवरती हा संपूर्ण जो गुन्हा आहे तो दाखल करण्यात आला आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे 109 म्हणजे कलम 109 नुसार अटेम्प्ट टू मर्डरचा जो गुन्हा आहे तो दाखल करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतात। काल खरं तर मोठं जे हिंसक वळण आहे ते या संपूर्ण तोडक कारवाईला लागलेलं होतं। जवळपास तिसरा दिवस आहे। आज ही संपूर्ण कारवाई जी आहे ती सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते। मात्र या दरम्यान काल पोलिसांनी लाठीचार्ज केलेला होता आणि ज्याच लाठीचार्ज दरम्यान जे स्थानिक तरुण होते तिथे राहणारे त्यांनी अचानक पद्धतीनं जे दगड आहेत ते पोलिसांच्या दिशेने भिरकवलेले आपल्याला पाहायला मिळत होते। मात्र याच वेळेला पोलिसांनी सुद्धा कॉम्बिंग ऑपरेशन राबवून 15 जणांना आतापर्यंत अटक केलेली आहे। जवळपास 100 ते 150 जणांवरती गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि सर्च ऑपरेशन जे आहे ते पोलिसांचं जैसे ते आहे। त्यामुळे अजून सुद्धा हा जो आरोपींचा आकडा आहे तो वाढण्याची शक्यता आहे। मात्र त्या संपूर्ण आरोपींना आज बँड्रा कोर्टात हजर करण्यात येणार असल्याचं सुद्धा पाहायला मिळतंय। धन्यवाद नंदकिशोर, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर वांद्रे प्रकरणी हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा या आंदोलकांवरती दाखल करण्यात आलाय। कलम 109 नुसार आंदोलकांवरती हा गुन्हा दाखल झालाय। वांद्रेमधलं गरीब नगर हा परिसर आहे। तिथे अनधिकृत इमारती बांधल्या गेल्या होत्या, त्या काढण्याचं काम सध्या अतिक्रमण विभागाकडून सुरू आहे। आज त्या कारवाईचा तिसरा दिवस आहे। मात्र काल याच कारवाई दरम्यान हिंसक वळण लागलं। आंदोलकांनी दगडफेक केली आणि त्यानंतर पोलिसांनी केलेली ही कारवाई।